नमस्कार मित्रांनो, सोहम यस गावंडे चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर ऐकूया जीवनाला कलाटणी देणारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रंथ ग्रामगीता. ग्रामगीता अध्याय 18वा श्रमसंपत्ती. श्री गुरुदेवाय नमा. एक श्रोता प्रश्न विचारी, आम्ही ऐकिले गीते माझारी. कर्ममय से सृष्टी सारी, न करताही कर्म घडे. सर्वांसची लागले कर्म, कर्म हाची देहाचा धर्म. तेथे काम करावे मुद्दाम, हे बोलणे विपरीत. आपण म्हणता परिश्रम करा, तेने पोषण होईल अहंकारा. सहज चालेल तोची बरा, व्यवहार लोकी. ही श्रोतियांची शंका, भ्रमविता आली नित्य लोका. परीही नवे गीतेची भूमिका, निर्भेळ ऐसी. कर्ममय विश्व आहे, कोण रिकामा बसला राहे. प्रत्येक जण करीतची जाय, काहीतरी कर्म. परी त्या कर्माचे अनेक प्रकार, काही शुद्ध निषिद्ध मिश्र. काही विधियुक्त, काही पवित्र निष्काम कर्म. काही देहेंद्रियांसाठी, काही निपजती मनाच्या पोटी. काही विवेक बुद्धीने गोमटी निपजती कर्मे. काही कर्मे स्वतः करिता, काही कुटुंबाची हिता. काही कर्मे गाव लोकांकरिता, सेवा धर्म रूप. आपल्या देहाचे करणे काम, हा कसला आला महाधर्म. हे आहे नित्य कर्म, सहजची घडणारे. तैसेची प्रसंग विशेषे काही, करणे सणोत्सवादी सर्वही. त्यातही विशेष असे नाही नैमित्तिक कर्मे. नित्य नैमित्तिक कर्मे सहज, ती करणे आवश्यक काज. न करिता विस्कटेल समाज, परी करणे नव्हे महाधर्म. त्याची प्रसंग विशेषे काही, करणे सणोत्सवादी सर्वही. त्यातही विशेष असे नाही नैमित्तिक कर्मे. नित्य नैमित्तिक कर्मे सहज, ती करणे आवश्यक काज. न करिता विस्कटेल समाज, परी करणे नव्हे महाधर्म. तैसेची पोटासाठी करणे काम, हे नव्हेत पुण्य परिश्रम. उरल्या वेळी जे सेवा कर्म, त्याची धर्म बोलती. त्याची माणुसकीचे कर्म, जे दुसऱ्यांसाठी केले श्रम. एरवी पशु पक्षी ही करीती उद्यम, आपुलाले सिद्ध आणि सकाम कर्म. तैसेची त्या गुणी अहम मम, जगासाठी करावेत श्रम ईश्वरार्पण बुद्धीने. हेची गीतेची शिकवणूक, वारंवार निश्चयात्मक. जेने सर्वेश्वराचे पूजन सम्यक, तेची कर्म गीता मान्य. एरवी कामाविन कोणी नाही, हे मजसीही कळे निसंशयी. परी त्याची काम आदन म्हणो काही, जेन उत्पादन वाढवी. जनता रूप जनार्दनाची, ज्यात सेवा न होई साची. त्यास गीता प्रिय कर्माची, पदवी आम्ही न देऊ. आज भरपूर उत्पादन, हेची जनसेवेचे साधन. त्यासाठी झटेल जो जो जन, कळली गीता तयासी. मंदिरी बैसोनी नाक दाबावे, त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे. दुःखितासी प्रेमे पाणी पाजावे, हे श्रेष्ठ तीर्थ स्नानाहुनी. एक हात खोदावी जमीन, हे पूजनाहुनी पूजन. परिणाम शेकडो व्याख्यानांहून अधिक तयाचा. श्रमिकास जेने लाभेल अन्न, ते कर्म श्रेष्ठ यज्ञाहून. एरवी गीतेचे नाव सांगून, भलते समर्थन करू नये. एक नौजवान आळसे निजलात, म्हणे हेही पाहिजे शरीराला. म्हणून तो सारिखाची झोपला, फक्त उठला भोजनासी. भोजन झाल्यावरी पुन्हा पडला, कैसा आवडेल घरच्या लोकाला. कोणी थट्टा मस्करी करू लागला, म्हणे हेही कामची आहे की. एक सावकारीचे घाशी लिखाण, एक झगड्याचे चालवी प्रकरण. कोणी उपद्रव करी हाती धरोन, लोक हर प्रकारे. असले काम जरी बंद पडले, तरी माझ्या मते काही न अडले. परिनिर्वाहाचे उत्पादनची शांतले, कैसे चालेल जीवन. म्हणून सर्वांनी काम करावे, ग्रामाचे धन वाढवावे. येथे गरीब श्रीमंत न पहावे कामासाठी. श्री संत गोरा राबे अंगे, देवही माती तुडवू लागे. तेथे श्रीमंत आळसे वागे, हे महापाप. यावरी बोले एक श्रोता, नाही गरीब मजुराशीच काम पाहता. बेकारांचा वाढतो जथ्था, तेथे श्रीमंता काम कोठे. श्रोतियांची ही विचारसरणी आहे भ्रमाची पोसणी. सारा देश दीनदरिद्री अज्ञानी, तेथे काम न दिसे तया. पुन्हा पुन्हा जन्मा यावे, मातृभूमीसी सुखी करावे. ऐसे थोर म्हणती जीवे भावे, तेथे काम न दिसे तया. देशात कामांचा उभा डोंगर, दारिद्र्य दुःखाचा वाहतो पूर. अर्धनग्न अर्धपोटी लोक पार, त्यांचे दुःख कान दिसे.
येथे विश्रांतीसी नाही वेळ, निरंतर कार्य करते प्रबळ. पाहिजेत ठाई ठाई सकळ, काम ऐसे देशापुढे. परिजांना होणे आहे साहेब, लोकांवरी कसावया रुबाब. न कष्टता इच्छिती आराम खूप, तेची राहती बेकार. शिक्षणाचा घ्यावा उपयोग, करोनी प्रचार आणि प्रयोग. तव ते स्वतःची बनती रोग, समाजाच्या जीवनी. एका बाजूने शिक्षित श्रीमंतांचे, तैसेसी झाले मजूर गरिबांचे. शिथिलता आळस दोघांचे, घरी थाटला दिसत आहे. जेव्हा पोटासी भूक लागे, तेव्हाची घरोघरी काम मागे. नाही तरी आळस घेऊनी संगे, खुशाल पडे झोपडी माझी. सकाळी 8 वाजता काम पूर्ण, 10 वाजता उठे घरातून. नाही कामावरी मन, चुथडा करी कामाचा. म्हणे श्रीमंतांसी काय झाले, ते काय भिकेसी लागले. काय होते काम न केले, तरी आमुचे नुकसान. कामासाठी हात उचले ना, तोंडी सारखा वाचाळपणा. मजुरी न देता धिंगाणा, घाली तसे लोकांपाशी. ऐसे करणे आहे चुकीचे, पैसे कसून घ्यावेत कामाचे. परी काम चुकार होणे आमुचे, ब्रीद नव्हे सर्वदा. मजूर सकाळी पाहिजे उठला, नित्यविधी कर्मातून निपटला. घरकाम करोनी निघाला, पाहिजे तात्काळ कामासी. तेव्हा कामाची वाजेल घंटा, मजूर चालला चारी वाटा. उद्योगांचा चालला सपाटा, ऐसे व्हावे. मजुरावरीच आहे उत्पादन, उत्पादनाची मुख्य ग्रामाचे धन. तया माझी करणे कुचरपण, वेडेपणाचे. मजूर इकडे कार्यनिष्ठा न जाणे, श्रीमंत तिकडे आळशी बने. म्हणून झाले कंटाळवाणे, जीवन आता देशाचे. उत्पादनाची गती खुंटली, उपभोगाची भावना वाढली. काय करील भूमाता भली, मशागत नसता जमिनीची. यासी सर्वची असती जबाबदार, शक्ती संपत्ती विचार प्रचार. हे एकही नाही टाळ्यावर, म्हणून ग्राम ओसाडले. श्रीमंत आपुले न वाटे काम, गरिबा उत्पादनाचे नाही प्रेम. शिक्षिता हीन वाटती परिश्रम, यानेच आली शिथिलता. ऐसे न व्हावे आता पुढती, सर्वांनी सुधारावयास पाहिजे मती. म्हणून आहे माझी विनंती, सकळांप्रती आग्रहाची. जे जे ज्याचेनी काम बने, त्याने ते सेवा म्हणून साधने. आपुलेही बरे करणे, गावासी होणे भूषणावह. जो जो पोटा पाण्याचे काम न करी, उत्पादनासी ना सुधारी. त्यास विरोध करावा विचारी, माणसाने गावाच्या. श्रमनिष्ठेचा करावा प्रचार, सर्वांस आपुलकी वाटे पुरेपूर. ऐसी व्यवस्था करावी सुंदर, गावाचे उत्पादन वाढवोनी. गावाचे वाढवाया उत्पन्न, गावी कराया नवनिर्माण. काय करावे ऐसा प्रश्न, वारंवार ऐकू येई. त्यास उपाय हाची प्रथम, कामगार करीती जे श्रम. त्यांची शक्ती वाचे तिला काम, द्यावे सहाय्यक दुसरेही. आणि इतरांचा वेळ कितीतरी, जाई व्यर्थची गावी घरी. काम लाविता तो निर्धारी, काया पालटेल गावाची. कच्ची सामुग्री गावच्या भागी, ती पुरेपूर आणावी उपयोगी. शोध करोनी नाना प्रयोगी, माती करावी सोन्यासम. अन्य देशीच्या तरुणांसी वेड, नित्य नवे संशोधन प्रचंड. तैसी धुंद चढावी अखंड, गावच्या शिक्षित तरुणा. गावचे कलावंत निपुण, त्यांना द्यावे उत्तेजन. नवनव्या वस्तू कराव्या निर्माण, उपयोगाच्या जीवनासी. उद्योगे यंत्रे ही निर्मावी, परदेशा भीक न मागावी. आपणची करोनी भोगावी, वैभवे सारी. चरखा टकळी पासूनी उद्योग, अन्नधान्यादिकांचे प्रयोग. घरेदारे सर्व सुयोग, आपणची निर्मावे. प्रत्येक घरी जोडधंदा, सर्व स्त्री पुरुष याची छंदा. दूर करावया आपदा, जीवनाच्या लागावे. कोणी पिशव्या, कोणी नवारी, कोणी खादी विणतो घरी. कोणी चपला चामडियाच्या खरी, मेल्या जनावरांच्या. कोणी चटया, कोणी आसने, कोणी खुर्च्या, कोणी खेळणे. कोणी बादल्या, पलंग गोणे, साबणही घरी करी. कोणी सुंदर मळके घडवी, कुंड्या फुलपात्रे बरवी. कोणी कवेलू मजबूत दावी, करोनिया सुंदरसे. कोणी सुंदर विटा करी, कोणी फाडी फोडी बरी. सर्व हे आपापल्या परी, घरोघरी कार्यरत. कोणी बैलांचा साज करी, कोणी रंग शोधी परोपरी. प्रत्येक जण काहीतरी करीतची आहे. ऐसे हे सर्व गाव, जोडधंद्यांनी भरीव. जराही नाही उणीव, कोणे परी कोठे. ती असावी कला कुसरी, उद्योगधंदे घरोघरी. जराही न दिसेल बेकारी, वाढली कोठे.
त्यासची म्हणावी सुंदर कला, एरवी अवकळेची धर्मशाळा. उसने आणोनी सजविला आपुला नवरदेव, जो जो धंदा गावी नसला, प्रोत्साहन मिळावे त्या कार्याला. परी तो पाहिजे योग्य ठरला गावाच्या साठी, गावचे उद्योग मागासले, त्यास शिक्षणाने पुन्हा उजळिले. ऐसे असावे सुधारले गाव आमुचे, नसतील त्या वस्तू निर्माव्या, येत नसता शिकोनी घ्याव्या. घरोघरी त्याच दिसाव्या गावच्या वस्तू, आपुल्या गावी जे जे होते, आपणची वस्तू वापरावी ते. तेने गावीचे धन गावीच राहते, शक्ती वाढते गावाची. चांभार गावी उपाशी मरे, जोड्यासाठी शिक्षित शहरी फिरे. केवडी गावाची कदर करणारे बुद्धिमंत हे, गावी विणकर फुटाने फाकती, यासी हवी मलमलची धोती. वारे यांची देशभक्ती, गाव मारिती शोकासाठी. कोणी म्हणती आमुचा पैसा, आम्ही खर्चू हवा तैसा. गावद्रोही समजावा ऐसा, अपस्वार्थी मानव. गावचे कलावान मागासले, म्हणून न पाहिजे उपाशी मारिले. बाह्य वस्तूंनी आपणची सजले, भूषण नव्हे दूषण ते. देशात एकटा ताजमहाल, त्यावरून न ठरे देशाचा हाल. घरोघरी जरी लोक कंगाल, तरी ते मोजमाप कशाचे. गावी एक कुस्तीगीर महान, आणि बाकीचे लकडी पैलवान. तरी ते गाव शरीर बलाने पूर्ण, म्हणता न एक कधीही. मोजके थोर पुरुष होऊनी जाती, इतरांची पातळी न येची वरती. तवती समाजाची प्रगती, कैसी म्हणावी जाणत्याने. यासाठी प्रत्येक घटक सज्ञान, पाहिजे निरोगी उद्योगी संपन्न. तरीच ते गाव आदर्शाचे भूषण मिरवू शके. म्हणून प्रत्येकाने आपुल्या गावी, ग्रामीण वस्तूंना चालना द्यावी. त्यात सुधारणा ही घडवावी, उन्नती व्हाया कलावंतांची. ऐसे सर्वची उद्योगधंदे, चालवावेत गावीचा आनंदे. नांदावेत सकळ लोक स्वच्छंदे, सुख समाधानाने. गावी असावे वस्तू प्रदर्शन, आपुल्याच गावी झाले निर्माण. बी बियाणे शेती उद्योग सामान, तया माझी ठेवावे. खेळणी लेणी जीवनोद्यमे, लाकडी लोहारी बेलदारी कामे. कुंभारी विणकरी उत्तम चर्मे, असावी तेथे. असावे सुंदर एक घर, त्या माझी वस्तू विविध सुंदर. आम्हीच निर्मिलेल्यांचा भर, असावा तेथे. गावी जे मालधन निर्माण होते, बघावया लोकांनी यावे तेथे. योग्य किंमती देऊनी ते, घ्यावे सामान तयांनी. गावी असावी उद्योग समिती, ती सतत करील उद्योग उन्नती. गावाचे आर्थिक जीवन हाती, घेऊनी लावील सोयजी. गावाची धनिकाकडोनी, संपत्तीचा वाटा मिळवणी. सर्वांच्या हितासाठी रात्रंदिनी, उपयोग करावा तयाचा. काही असती जमीनदार, तेची गावचे अर्थभांडार. त्यांना सर्व कारभार, सोपवाया लावावा मजुरावरी. किंवा धनिक जरी नावळे, शेतकरी मजुराच्यांची बळे. थेंबे थेंबे साचवावे तळे, त्यांच्या अल्पठेवींचे. त्यातून निर्माण करावा वस्तुसंग्रह, सर्वांना उपयोगी भांडार गृह. सर्वा मिळून चालवावे निसंदेह, दुकान सर्व वस्तूंचे. त्यात असावी सर्वांची मालकी, हुशार किसानांची ठेवावी चालकी. सर्वांच्या अनुमतीने व्यापार एकी, करावी गावी. एक असावे धान्य भांडार, चालावया गावचे व्यवहार. त्यात असावे सर्व जनतेचे शेअर, सोयीसारखे. प्रसंगी त्यातूनची धान्य न्यावे, सर्वा मिळून कर ठरवावे. प्रसंगी सर्वांनी वाटून घ्यावे उत्तम रीती. त्यातूनची करावी गावाची सेवा, उणीव पडेल ज्या कष्टी जीवा. अथवा ग्राम सुधारणेस लावावा, वाढवा त्याचा. गावी चालते ते सवाई दिडी, त्यास याने बसेल अडी. ग्रामनिधीची उघडता पेढी, थंडावेल व्यापारी सावकारी. गावी आवश्यक तेल घाणी, शुद्ध तेलाधिकांची निशाणी. गावची कामे सर्व मिळवणी, गावीच करावी उपयुक्तशी. उद्योगहीनांना उद्योग द्यावे, कामे देऊनी सुखी करावे. आपणा समान पाहिजे बरवे, केले त्यासी सुख वस्तू. काम ज्याने ज्याने करावे, त्याने हक्काने पोटभरी खावे. लागेल तेवढे मागावे, हे तो आहे प्रामाणिक. जयासन मिळे कामधाम, त्याने समितीस सुचवावे नाम. ग्रामसेवाधिकारी उद्यम देईल त्यासी, काम देणे कर्तव्याची त्याचे. जमा असतील फंड गावाचे, त्यातून पुरवावे मोल कामाचे. उपयोगी ऐशा मजुरा मजुरी पूर्ण द्यावी, जेणे मुले बाळे सुखे जगवी.
तैसीच उत्पन्ने वाढवूनी घ्यावी गावा माझी, याने सर्वांशी मिळेल सुख, मिटेल जीवनाची भूक, ग्रामराज्य होईल सुरेख, आर्थिकतेने समृद्ध, यास्तव श्रीमंत शिक्षित हुद्देदार, कलावंत शेतकरी कामगार, सर्वांनी मिळून ग्रामोद्धार करावा ग्रामोद्योगांनी, शहराकडे चालला प्रवाह तो थांबवावा निसंदेह, सर्वांचा गावीच होईल निर्वाह, ऐसी योजना करावी, खेडेची शहराचे जनक, शहर भोगते खेडे उत्पादक, शहराकडे न जाता लोक धावावे उलट खेड्याकडे, ऐसी करावी ग्रामसेवा, हेची कर्म आवडे देवा, संशय काही मनी न धरावा तुकड्या म्हणे. इति श्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव समंत ग्रामोद्योगांचा कथिला तत्वार्थ 18वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व लाईक करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.